तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. फायनली आजचा 15वा ब्लॉग, आपला लास्ट ब्लॉग आहे डेली ब्लॉगचा. त्यात 2-3 दिवस गॅप दिली मी. ते कारण तर तुम्हाला माहीतच आहे, सांगितलं असतं तुम्हाला मी. कॉन्टेंट नाही आपल्याकडे म्हणून इकडून येते खाली. तर बघा आजचा ब्लॉग कसा होते कसा नाही. आता चाललो मावशीला आणायला. मावशीची रिॲक्शन पाहून मावशीला रिॲक्शन दाखवू आपले. मित्रांनो हे बघून घ्या. अरे अण्णा बोलते ना, अण्णा युनिकॉर्न म्हणतात ना. काळा घोडा आपला, काळा घोडा. चल हे पहा इकडे, पण मौसम पहा किती काळा. ये नीले अंबर पर चांद. वाइप तो है गाड़ी में वाइप तो है. विषय आहे का, मग व्ह्यू खास दिसत मला. पण आज ऊन नाही एवढं खास, म्हणजे ऊन पाहिजे नाही एवढं. ते पाहून घ्या, आपण पण सगळ्याकडे हिरवं हिरवं गार आहे. ये इसलिए मेरे को ये मौसम बहुत अच्छा लगता है. समझे क्या? हे पहा इकडे हिरवं, हे डायरेक्ट विषय को. हा हा हा, ये मस्त आहे ना. असंच मोसम पाहिजे, म्हणून तर आपल्याला कसं पावसाळा आवडते. मेन जुलै महिना आवडते आपल्याला, कारण त्यात तुमच्या भावाचा बड्डे आहे. बड्डे देखो, अरे देखो, अरे देखो 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 कोण आया रे. अशी रील काढायला पुरवते यार. चला गेले. मी काय म्हणतो मावशी, माझ्या चेहऱ्यावर पाहिले की नाही काही लुक विचार झाला ना तो. हा पाहिलं ना, त्या व्हिडिओ मध्येच पाहिलं. आम्ही हसत आम्ही म्हणजे का श्रीकांतने मिशी काढली, दाढी काढली तू म्हणे कसा दिसू राहिलो. शोभला लेकरा तर मला तुला वाटच नाही दाढी मिशी आहे म्हणून. वाढेच नाही काहीतरी होईल तुला. पण आता मोठे किती ठेवतो आता जास्त वाढून जाईल. हा त्याच्या नाही ठेवावं लागत. ते नाही गुंडे सारखी नाही म्हणून राहिल मी. असे चिपकून असतात ते इथपर्यंत. नाही तर ते कसेच दिसतात. मग आली की आले पण हलव देण्याची टाकलं पाहून त्या वैशालीच्या पुढे, वैशालीच्या पोराला टाकलं पाहून राहिलं तसं माझं. जाणे नाही तर कोणत्या त्या सौरव ना, त्याचा टाकलं पडलाय पुरं. अरे त्या पोरी सारखं झालं ना का. इथून मस्त केस सोडले, त्याची बुट्टी बांधली, मी त्याची बुट्टीची हलवली. तर मित्रांनो, जिमला जायचा टाइम झालेला आहे, तर चला लवकर निघू आपण. म्हणतात काही यूज नाही राहिला का आपला ब्लॉग घे. अरे एवढा पांढरा काऊन दिसू राहिलो मी. झोपेतून उठलेला म्हणून वाटतं. तर काही कॉन्टेंट नाही, घरीच असतो मी. तर काय 3 ते 4 एक तर क्लास ठेवले आमचे. सकाळी होते तर आता दुपारी ठेवले त्यांनी. तर बघा कसा होते कसा नाही ब्लॉग, आणि सपोर्ट करा. व्ह्यूज येऊन नाही राहिले बरं का, व्ह्यूज येऊन नाही राहिले पहिल्यासारखे. पण तुमच्यासाठी एक व्ह्यूवाल्यासाठी पण मी ब्लॉग काढीन, टेन्शन नका घेऊ. तर बघा कसा होते कसा नाही, सपोर्ट करा तुमच्यावर मनापासून. माहिती आहे मला कॉन्टेंट नाही भेटू राहिलं, पण माझी इच्छा झाली. आता 15 दिवस झाले ना, तर आता मजा येऊन राहिली टाकायला ब्लॉग. मग कंटिन्यू करा असं वाटलं. एक दिवस आण, नाही तर रोज पाहू आपण, जसं जमलं तसं टाकू. आणि चला जिमले जातो आता. चला. मौसम पहा किती खातात. मौसम दिसतोय असा पुरा अंधार झाला, म्हणजे उजीड तर आहे पण पाऊस येते असं वाटून राहिलं. हे पहा इकडे, लाईक कमेंट सबस्क्राईब बारा घ्या पडून. हे बघची दे दोघीच्या दोघी. हमारे प्रीलिम्स के पेपर थे, ठीक है, 6 पेपर थे, 3 आए थे, 10 दिन हमारे प्रॉपर गए चैनल।
पेपर बद्दल सांग तू कशी गेली. पेपर एक नंबर. पेपर मध्ये बस 3 विषय 3 मध्ये पास आहे. हाय पास आहे, मी पण पास आहे. आणि डायरेक्ट दोघे फेल दिसला मग दोघे फेल दिसले तर मग होते नाही फेल. तिसरा गडी किती रे? ट्रेवलिंग ये बड़ी अच्छी बात करी तुमने. ठीक है पेपर 1 मॅट्रो में 28 फिर 38 ते जाऊ दे. 52 और 57 डायरेक्ट पास गडी. बायशिप देख लो बिल्डर का डॉक्टर ये फ्युचर डॉक्टर पाहिजे इंजेक्शन चुकीचं नको देऊ फक्त मला. दुआ में याद रख. तर फायनली मित्रांनो चाललो मंदिरात. देवा भैया आपल्या मंदिर में जा रहे अभी. चलो अभी राजेश्वर मंदिरात चाललो आम्ही सोमवारावर. मग त्याला म्हटलं जाऊ म्हटलं आज पाऊस पण पडला म्हटलं ठीक आहे विजिट देऊन थांबा 2 मिनिटं. फायनली पोहोचलेला आहो राजेश्वर मंदिरावर. आरती चालू इथं. आरती चालू आरती. बरोबर टायमावर आलो रे आपण. 10 वाजता चालू 10:30 वाजेपर्यंत चालतात. गाडी बघितलं लागलं प्रॉप अंदर डायरेक्ट. मग चला जाऊ अंदर. आलो मंदिरात. चाललो घरी. रात के 10:30 बजे. कसं घुमायला आवडतं आपल्याला विषय आहे का. पण संध्याकाळीचं कसं घरच्या निघून येत नाही जास्त बाहेर का. बायशेप दिखावा म्हणतो मी. चला गाडी चालवतो मी. ते बाहेर आला म्हणा म्हणता देऊ राहिले भराभरी हो जाईल म्हणती तरी. तर बाबा हे बंद केलं म्हणते सरकारी दवाखाना हे बाकी चालू आहे दुकानीकडचे. बॅक कॅमेरा दाखवणार. नाश्ता पाणी चालू आहे. नाश्ता पाणी हे बंद होते आता थोड्या वेळात. पण मजा आहे ते संध्याकाळच्या टाइमली फिरायला कसं वाटते. श्री पोनी हे म्हणते साथ वो साथ में नहीं वो अलग बात. लड़कों के साथ जाना पड़ रहा है म्हणते. नसीब का खेळ म्हणते. हवा गाडी चालू काय बन राहिला जोरात बोल जरा. असली फसल किडे खाते याचं असं म्हणणं आहे की जे काळे कसे म्हणजे पोरं असतात छपरी गिपरी त्यांले गोऱ्यान चांगले पोरी घेऊन भेटतात म्हणते गर्लफ्रेंड साठी. मग बॉडी कोणासाठी बोलून राहिलो म्हणा. तर आमच्या आयुष्यात एक पोरगी बी नाही म्हणते हे म्हणणं आहे त्याचं. हे खरी गोष्ट आहे. पण बाकी तुमची काय टिप्पणी आहे कमेंट करून सांगा. नाही तर नंबर ज्यांच्याजवळ आहे ते फोन करून सांगा. बघ बाकी काय ते म्हणतात कॉल करून सांगा. पण सांगा असं म्हणणं आपलं. बाकी काही विषय नहीं. बाकी ब्लॉग पाहत राहा आपले डेली सुपीत. हे पा व्यू गौरक्षण रोड. अभी जा रहे गौरक्षण रोड से खाऊन की लाईट आहे म्हणून चाललो बरं. बरं थांब बराबर मंदिर. आता इकडचं सगळं बंद झालं. गौरक्षणचं इकडचं आहे थोडं चालू वाटतं. अरे यार वाईट काऊन दिसते काय माहिती. हाँ वो रुक जा तू. अभी है चालू है KFC चालू है. जाना है क्या देवा. अभी पुरोमा बंद है. इकडची दुकान जिथे अच्छे काम करने के बाद बुरे काम क्या है. अभी ये पाप करने जा रहा. हमने बोला नहीं रुक जाओ गाड़ी आ रही है. हाँ ट्यूशन एरिया आता काय ट्यूशन एरिया जायचं तुला. अच्छे सब लड़के सो गई. अभी नहीं अभी उनका निकलने का टाइम हो चुका है. तो चलो निकलते हम भी. बाय बाय. लाईक कमेंट शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून राहा. गुड नाईट.